सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील घाणवड येथील सामाजिक कार्यकर्ते व माजी उपसरपंच तसेच सराफ व्यावसायिक श्री बापूराव देवाप्पा चव्हाण वय वर्ष 46 राहणार घाणवड यांचा गार्डी नेवरी रोडने त्यांच्या बुलेट मोटारसायकल क्रमांक MH10 CY 5231 यावरून गार्डी नेवरी रोडवर त्यांचे पोल्ट्री फार्म हाऊस आहे, तेथे ते कामानिमित्त त्यांच्या बुलेट गाडीवरून दुपारी 2:45 वाजण्याच्या सुमारास जात होते. काही अज्ञातांनी विटा येथील सोनार सिद्ध ज्वेलर्सचे मालक बापूराव चव्हाण यांचा धारदार शस्त्राने निघून खून केला. या घटनेनंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केलं. ही घटना दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. भर दिवसा भर रस्त्यावरच हा खून झाल्याने खानापूर तालुक्यातील एकच खळबळ उडाली. तर घटनास्थळी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. तर वेगवेगळ्या चर्चेला मात्र या ठिकाणी नागरिकांमधून उधाण आलं. या हल्लेखोरांच्या तपासासाठी 3 पोलीस पथकं विटा उपविभागीय पोलीस कोठडी विपुल पाटील व पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी रवाना केली आहेत. गार्डी नेवरी रोडवर माजी उपसरपंच बापूराव चव्हाण यांचा पोल्ट्री व्यवसाय आहे. तर सन 2018 ते 2023 या कालावधीत त्यांनी घाणवड गावचे उपसरपंच म्हणून त्यांच्या कारकिर्दीत चांगलं कामही केलं. तसेच माजी उपसरपंच बापूराव चव्हाण हे सराफ व्यावसायिक क्षेत्रात त्यांचं नाव रूपात होतं. हे मनमिळावू व शांत आणि संयमी स्वभावाचे आपुलकीने नाते जपत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी तसेच 2 मुले, 2 भाऊ असा परिवार आहे. या घटनास्थळी सांगली जिल्हा अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम यांनी भेट देत या घटनेची माहिती घेत तपासाच्या पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तर अन्य काही धागेदोरे हाती येतात का या संदर्भात गोपनीय तपासाच्या सूचना जारी केल्या आहेत. हल्लेखोरांनी माजी उपसरपंच बापूराव चव्हाण यांची बुलेट दुचाकी अडवून धारदार शस्त्राने त्यांच्या गळ्यावर वार केला असावा असा पोलिसांचा अंदाज व्यक्त केला. विटा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी विटा ग्रामीण रुग्णालयात पाठवला. रात्री उशिरा या घटनेचा तपास व CCTV फुटेज सुद्धा पोलीस घेत तपासाची चक्र वेगाने फिरवत होती. सांगली LCB टीम सुद्धा घटनास्थळी दाखल झाली होती. रात्री उशिरा पोलीस घटनास्थळी थांबून होते. हा खून का व कोणत्या कारणासाठी झाला याची मात्र माहिती रात्री उशिरापर्यंत मिळू शकली नाही. मात्र या मारेकरांचा विटा पोलीस नक्कीच शोध घेऊन या खुनाचा उलगडा करतील. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.